मग पहिलं वाक्य आहे तुमचं, आय एम अ डॉक्टर, आय एम ऑल्सो ॲन इंजिनियर. आय एम अ डॉक्टर, फुल स्टॉप, आय एम ऑल्सो ॲन इंजिनियर. आय एम ऑल्सो ॲन इंजिनियर. याच्यात तुम्हाला नॉट ओनली बट ऑल्सो आणि ॲज वेल ॲज भरायचं आहे. याचा अर्थ त्याचप्रमाणे. मग तुम्हाला लक्षात येईल, आय इथं आहे, हा आय गेला. एम इथं आहे, हा एम गेला. नॉट ओनली बट ऑल्सो भरायचं जे, म्हणून हे ऑल्सो करून टाका. मग कसं म्हणाल तुम्ही, इथं क्रियापद एम. आय एम not only a doctor but also an engineer. पुन्हा पहा, हे दोन भिन्न पॉईंट होते. पहिल्या भिन्न पॉईंटच्या अगोदरही तुमचं नॉट ओनली आणि त्याच्यानंतरही तुमचं बट. याच्यातही तुम्हाला दोन भिन्न पॉईंट शोधायचे असतात. आता हे जे वाक्य होतं ओरिजिनल असं होतं, आय एम अ डॉक्टर, I am also an engineer. मी आय ची रिपिटेशन काढली, एम ची रिपिटेशन काढली, नॉट ओनली बट ऑल्सो भरायचं हे ऑल्सो काढले. मग मी काय काय डॉक्टर अँड इंजिनियर, हा पहिला भिन्न पॉईंट. इथं आलं तुमचं नॉट ओनली, याच्या अगोदर आलं बट ऑल्सो. पण जर ॲज वेल ॲज भरायचं असेल तर दोन भिन्न पॉईंटच्या मध्ये ॲज वेल ॲज भरायचं असेल. हे मी भरलं ॲज वेल ॲज. आय एम मी आहे डॉक्टर, ॲज वेल ॲज त्याचप्रमाणे ॲन इंजिनियर. अर्थ तुमचा थोडक्यात होता. मी जातो पुढच्या सेंटेन्सला. शीला इज अ टीचर. शीला is a teacher. Kala is also a teacher. Kala is also a teacher. तुम्ही रिपिटेशन काढून टाकायचे, भिन्न पॉईंट शोधायचे. मग तुम्हाला लक्षात येईल, इथं करता शीला आहे आणि इथं करता कला आहे. राईट. इथे हे काढलं, ऑल्सो काढलं, इथं अ टीचर काढलं. मग कसं म्हणाल, नॉट ओनली शीला बट ऑल्सो कला इज अ टीचर. ॲज वेल ॲज करताना शीला ॲज वेल ॲज कला इज अ टीचर. Now sentence number 3. Hansa is cheated by Karuna. Hansa is cheated by Karuna. Kala is also cheated by Karuna. Kala is also cheated by Karuna. याच्यात रिपिटेशन काढ. इथं करता हंसा आहे, इथं कला आहे, इथे इज गेलं, ऑल्सो गेलं, टीचर गेलं. राईट. इथं बाय करून आहे. पहिला भिन्न पॉईंट हा. मग कसं म्हणाल तुम्ही, नॉट ओनली हंसा बट ऑल्सो कला इज चीटेड बाय करुणा. दुसऱ्या पद्धतीने हंसा ॲज वेल ॲज कला इज चीटेड बाय करुणा. नेक्स्ट सेंटेन्स. The plan is made by Mr. Deshmukh.
the plan is made by Mr. Deshmukh. It is also made by Mr. Saxena. It is also made by Mr. Saxena. Repeated point show up. The plan योजना is made बनवलेली by the Mr. देशमुखने. ET म्हणजे योजना. is आहे also सुद्धा मेड बनवलेली by the Mr. सक्सेनाने. प्लॅनच्या जी चालू गेलं इथे is गेलं also गेलं मेड गेलं. पहिला भिन्न पॉईंट हा आहे. मग तुम्ही म्हणणार the plan is made not only by Mr. Deshmukh also by Mr. Saxena as well as the The plan is made by Mr. Saxena as well as by Mr. No. The plan is made by Mr. Saxena as well as by Mr. Deshmukh as well as by Mr. Saxena. मी चलतो पुढचा सेंटेन्स. मेरी सिंग सॉन्ग्स. मेरी सिंग्स songs. Full stop. She also dances. She also dances. याच्यात बिझनेस पॉईंट बघा. मेरी चार्जी इथं सियाला गेलो ऑल्सो गेलो. इथं ती सिंग गाते आणि इथं डान्स नृत्य करते. हे दोन भिन्न पॉईंट आहेत. मग मी कसं म्हणणार मेरी नॉट ओनली सिंग द सॉंग्स बट ऑल्सो डान्सेस. मेरी सिंग द सॉंग्स ॲज वेल ॲज डान्सेस. आता नेक्स्ट सेंटेन्स नंबर 6. That is, Mr. Shah drinks coffee. Mr. Shah drinks coffee. He also drinks milk. He also drinks milk. याचे रिपिटेशन मिस्टर शाहच्या जे याला गेलं ऑल्सो काढलं. इथे याची रिपिटेशन काढली. मग मिस्टर शाह ड्रिंक्स पितो. काय काय पितो? कॉफी अँड मिल्क. पहिला भिन्न पडेल. मग कसं म्हणणार मिस्टर शाह ड्रिंक्स नॉट ओनली कॉफी बट ऑल्सो मिल्क. मिस्टर शाह ड्रिंक्स कॉफी ॲज वेल ॲज मिल्क. आता टाईप नंबर 7. I invite friends for my birthday party. I invite friends for my birthday party. Second, I also invite my relative for my birthday party. I also invite my relatives for my birthday party.
याचं रिप्लेशन शोधा. मी निमंत्रित करतो फ्रेंड्सला फॉर माय बर्थडे पार्टी. मी असं सुद्धा निमंत्रित करतो माझ्या रिलेटिव्हला फॉर माय बर्थडे पार्टी. इथं आयची रिप्लेशन गेलं, ऑल्सो गेलं, इन्व्हाइट गेलं, नंतर फॉर गेलं, माय गेलं, बर्थडे पार्टी गेलं. मग इन्व्हाइट कोणाकोणाला करतात? फ्रेंड्सला अँड माय रिलेटिव्हला. हे दोन भिन्न पॉईंट आहेत. मग कसं म्हणणार तुम्ही? आय इन्व्हाइट not only friends but also relatives for my birthday party. As well as Bhartana, I invite friends as well as my relatives for my birthday party. Number 8 is Rafi sang songs sweetly. Rafi sang songs sweetly. Full stop. He also sang songs happily. He also sang songs happily. याच्यात रिपीट झालेले पॉईंट शोधा. रफी सॅंग गायचे, सॉंग गाणे स्वीटली मधुर आवाजामध्ये. ही ते also सुद्धा सॅंग गायचे, सॉंग गाणे हॅपीली आनंदाने. रफीच्या ही आलं गेलं, ऑल्सो गेलं, सॅंगची रिपिटेशन गेलं, सॉंगची रिपिटेशन गेलं. मग पहिला भिन्न पॉईंट दुसरा हा कसं म्हणणार? रफी सॅंग सॉंग्स नॉट ओनली स्वीटली but also happily. Rafi sang songs sweetly as well as happily. Now sentence number 9. Mr. Pandey lived in Delhi. Mr. Pandey lived in Delhi. He also lived in Mumbai. He also lived in Mumbai. मिस्टर पांडे लिव्ड राहायचे इन दिल्लीमध्ये. ही ते ऑल्सो सुद्धा लिव्ड राहायची इन मुंबईमध्ये. इन प्रिपोजिशन दिल्लीचं आहे, हे इन मुंबईचं आहे. हे दोन भिन्न पॉईंट आहेत. मिस्टर पांडेच्या ही आलं गेलं, ऑल्सो गेलं, लिव्ड ते रिपिटेशनने गेलं. मग म्हणताना कसं म्हणणार? मिस्टर पांडे लिव्ड नॉट ओनली इन दिल्ली बट ऑल्सो इन मुंबई. ॲज वेल एज मिस्टर पांडे लिव्ड इन दिल्ली ॲज वेल एज इन मुंबई. नाउ सेंटेन्स नंबर 10. Ram was born in 1980. Ram was born in 1980. Full stop. Shyam was also born. Shyam was also born in 1980. तुम्हाला लक्षात राम वाद होते बॉर्न जन्मलेला इन 1980 मध्ये. श्याम वाद होता असं सुद्धा बॉर्न जन्मलेला इन 1980 मध्ये. इथं वाद आहे, हे वाद गेलं, ऑल्सो गेलं, बॉर्न आहे गेलं, राईट. इन 1980 रिपीट झाला. मग कसं म्हणणार तुम्ही? दोन भिन्न पॉईंट हे. नॉट ओनली राम but also Shyam was born in 1980. Ram as well as Shyam
was born in 1980. Leela is my sister, Kala too. Leela is my sister, comma, Kala too. इथं जे टू आहे ते वाक्याच्या शेवटी आलेले आहे. त्याचा अर्थ सुद्धा आपल्याला नॉट ओनली बट आल्सो भरायचं आहे, म्हणून टू काढायचं. मग तुम्हाला लक्षात येईल लीला इज माय सिस्टर कला टू. मग याच्यात दोन भिन्न पॉईंट कोणते, लीला अँड कला. मग पहिला भिन्न पॉईंट आहे तुमचा लीला. मग तुम्ही कसं म्हणणार, नॉट ओनली लीला बट आल्सो कला इज माय सिस्टर. as well as भरताना लीला as well as Kala is my sister. Now sentence number 12. Mr. Kale and Mr. Patel both are my friends. Mr. Kale and Mr. Patel both are my friends. असं सेंटेन्स तुम्हाला लिहिलं. ज्याला नॉट ओनली बट ऑल्सो किंवा ॲज वेल ॲज भरायला सांगतात आणि त्या सेंटेन्समध्ये जर बोथ आलेलं असेल तर ते आपण काढून टाकायचं असतं. मग इथं एक तुमचा नॉट ओनली, इथं बट ऑल्सो, हे दोन भिन्न पॉईंट आहे. नॉट ओनली मिस्टर काळे बट ऑल्सो मिस्टर पटेल. कारण अर्थ काय होईल इथं, इज माय फ्रेंड्स आणि आर माय फ्रेंड्स आणि पत्नी. मिस्टर काळे ॲज वेल ॲज मिस्टर पटेल आर माय फ्रेंड्स. नाउ नंबर 13. Mr. Kelkar hurries out of the house. Mr. Kelkar hurries out of the house. असं सेंटेन्स तुम्हाला दिलेलं आहे. He reaches the place at right time. He reaches the place at right time. याच्यात भिन्न पॉईंट होता. मिस्टर केळकर हरीश घाईने जातात आउट बाहेर ऑफ द हाऊस घराच्या. इथे रिचेस पोहोचतात द प्लेस ठिकाणाला ॲट द राईट टाईम. मग मिस्टर केळकरच्या ऐवजी ही आलं ती निघून गेली. पहिला भिन्न पॉईंट होता हाय आणि दुसरा हाय. मग म्हणणार मिस्टर केळकर नॉट ओनली हरीज आउट ऑफ द हाऊस बट ऑल्सो रिचेस द प्लेस ॲट द राईट टाईम. ॲज वेल ॲज भरायचं असेल तर मिस्टर केळकर हरीज out of the house as well as reaches the place at right time. आता नंबर 14 येतो. The farmer sowed seeds in June. The farmer sowed seeds in June. And took harvest. And took
harvest at the time of Diwali. At the time of Diwali. याच्यात नॉट ओनली बट ऑल्सो भरायचं. तुम्हाला भिन्न पण तुमचं बोलणं पण ठेवा. अरे भाऊ हे काम करू नका, इकडे मी आटकून जातो. मला विचार कोणी एक एक शब्द बोलावा लागला. द फार्मर सोड, त्याने पेरले होते सीड्स म्हणजे बियाणे इन जूनमध्ये. अँड आणि तो घेतला होता हार्वेस्ट म्हणजे हंगाम ॲट द टाईम ऑफ दिवाळी. मग पहिली क्रिया कोणती केली? सोड सीड्स इन जून. दुसरी कोणती? टूक हार्वेस्ट ॲट द टाईम ऑफ दिवाळी. पहिला भिन्न पॉईंट तुमचा हा आला. मग तुम्ही कसं म्हणणार? द फार्मर नॉट ओनली सोड सीड्स इन जून अँड जर्जी बट ऑल्सो टूक हार्वेस्ट ॲट द टाईम ऑफ दिवाळी. हा अँड निघून जाईल. फार्मर sowed seeds in June as well as took harvest at the time of Diwali. आता नंबर 15. In addition to daily, in addition to daily, Mr. Harding lived in Mumbai. Mr. Harding lived in Mumbai. त्यामुळे लक्षात ठेवा, नॉट ओनली बट ऑल्सोचा अर्थ ॲज वेल ॲजचा अर्थ आणि इन ॲडिशन टू याचा अर्थ सारखा आहे. इन ॲडिशन टू असून सुद्धा डेली मिस्टर हार्डिंग लिव्ड राहायचे इन मुंबईमध्ये. मग तुम्हाला लक्षात येईल मिस्टर हार्डिंग हे दिल्लीतही राहायचे आणि मुंबईमध्येही राहायचे. मग आपण म्हणताना कसं म्हणणार? मिस्टर हार्डिंग लिव्ड नॉट ओनली इन मुंबई बट ऑल्सो इन दिल्ली. दुसऱ्या पद्धतीने मिस्टर हार्डिंग लिव्ड इन मुंबई as well as in Delhi in addition to निघून जाईल. आता 16. Besides working in factory at night, besides working in factory, working in factory at night, Mr. Cardi also worked. Mr. Cardi also worked in his office at daytime. In his office at daytime. याच्यात भिन्न पॉईंट आपण शोधू. डिसाइड्स म्हणजे असं सुद्धा, वर्किंग काम करणं, इन फॅक्टरी ॲट नाईट. मिस्टर कार्डी ऑल्सो वर्कड इन हिज ऑफिस ॲट डे टाईम. पुन्हा पहा, डिसाइड्स म्हणजे असं सुद्धा, वर्किंग काम करायचे इन फॅक्टरीमध्ये ॲट नाईट रात्री. मिस्टर कार्डी ऑल्सो सुद्धा वर्कड काम करायचे इन हिज ऑफिसमध्ये ॲट डे टाईम.
पहिला पॉईंट, ज्या वाक्यामध्ये आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सो भरायला दिलेलं असतं किंवा ॲज वेल एज भरायला देतात आणि त्याच्यात बिसाईड्स हा शब्द आला तर तो काढून टाकायचा. पण बिसाईडच्या बाबतीत मी लक्षात, असं जर बिसाईड असेल तर बिसाईड म्हणजे ज्याजवळ, आणि असं जर बिसाईड असेल तर बिसाईड्स म्हणजे असं सुद्धा. मग आपलं हे लक्षात आलं की मिस्टर काळे फॅक्टरीमध्ये रात्री काम करायचे आणि दिवसा त्यांच्या ऑफिसमध्ये काम करायचे. मग करता तुमचा हाय तुम्हाला ऑल्सो काढून टाकावा लागेल, कारण तुम्हाला नॉट ओनली बट ऑल्सो भरायचं आहे. हे बिसाईड तुम्हाला काढून टाकावं लागेल, कारण नॉट ओनली बट ऑल्सो भरायचं आहे. इथं मुख्य क्रियापद दुसऱ्या रूपात आहे, म्हणून इथं तुम्हाला दुसऱ्या रूपात ते ठेवून घ्यावं लागेल. आणि हा जो करता आहे तुमचा, हा करता मिस्टर काळे तुम्हाला इकडे लिहावं लागेल. मग आता पहिला भिन्न पॉईंट आला तुमचा इन फॅक्टरी ॲट नाईट, आणि दुसरा भिन्न पॉईंट आला इन इज ऑफिस ॲट डे टाईम. वर्क रिपीट झालं, हे निघून जाईल. मग कसं म्हणणार तुम्ही, मिस्टर काळे नॉट ओनली वर्कड, नाही, मिस्टर काळे वर्कड नॉट ओनली इन फॅक्टरी ॲट नाईट बट ऑल्सो इन इज ऑफिस ॲट डे टाईम. ॲज वेल एज बघताना मिस्टर काळे वर्कड इन फॅक्टरी ॲट नाईट ॲज वेल एज इन इज ऑफिस ॲट डे टाईम. हे वाक्य मी पुन्हा लिहितो, ते थोडं अवघड आहे, जास्त लक्ष ठेवा. Besides working in a factory at night, besides working, besides working in a factory at night, in a factory at night, Mr. Kale worked in his office at daytime. In his office at daytime. पहिला पॉईंट नॉट ओनली बट ऑल्सो भरायचं, म्हणून बिसाइड्स निघून जाईल. इथं मुख्य क्रियापद दुसऱ्या रूपात आहे, हे तुम्हाला दुसऱ्या रूपात करावं लागेल. हे वाक्य अगोदर आहे, एकच दोन्ही वाक्यांचा करता आहे, हा करता तुम्हाला अगोदर लिहावं लागेल, मिस्टर काळे, राईट. मग इथं वर्क राहिलं, त्याची रिपिटेशन झाली, हे तुम्हाला कळावं लागेल. ते काम करायचे कुठे, रात्री फॅक्टरीमध्ये आणि दिवसा त्यांच्या ऑफिसमध्ये. भिन्न पॉईंट पहिला इथून सुरू होतो. मग कसं होईल वाक्य, मिस्टर काळे वर्क नॉट ओनली इन फॅक्टरी ॲट नाईट बट ऑल्सो इन हिज ऑफिस ॲट डे टाईम. ॲज वेल एज करताना मिस्टर काळे वर्क इन अ फॅक्टरी ॲट नाईट ॲज वेल एज इन हिज ऑफिस ॲट डे टाईम. मी जातो पुढच्या प्रकारावर. मला असं वाटतं एवढी वाक्य तुम्हाला पुरेशी आहेत त्याची. उजवा इथं थांबू का मी, तू जायला उशीर, हे बंद करून. अरे हे पहिले बंद करून. तू घरी जाणार आहे ना?